नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये जे की विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीसाठी लागणारी प्रत्यक्ष कागदपत्रे, निवड झाल्यानंतर कोणती कागदपत्राची लिस्ट लागते याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। किंवा जे पोर्टलवर कागदपत्र आपण भरलेले असतात ते निवड होताना आवश्यक असतात आणि एक डेट असते मित्रांनो, जशी की 14/5/2025 14/5/2025 च्या अगोदरचे डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे। त्याप्रमाणे आपल्याकडे ते डॉक्युमेंट असणे आवश्यक असतात। त्या डॉक्युमेंट मध्ये काहीही खालीवरी दिसलं ती शिक्षक भरतीची टीम आपल्याला निवड प्रक्रियेतून थांबवते, स्थगिती देते, चौकशीच्या अंडर येते किंवा हकालपट्टी करते। त्याच्यामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज केलं जात नाही। खाल्ला विद्यार्थी जो काय असतो नंतरच्या लिस्ट मधला त्या विद्यार्थ्याला वर उचलण्याचं काम करते, म्हणजे एकदम लीगल प्रोसेस असते मित्रांनो। त्याच्यामध्ये कुठला फेरबदल, तुमचं फ्रॉड लिस्ट मध्ये नाव, तुम्ही डबल पेपर दिलेला नाव, असं काही असेल तर तुमची निवड प्रक्रिया कॅन्सल होते मित्रांनो। आणि कागदपत्र कसे असावे, 14/5 अगोदरचे कोणते कागदपत्र असावे याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहे। आता बरेच दिवसभरामधून 2-3 असे कॉल येत आहेत की सर आमच्याकडे डोमॅसाईल नाही, नॅशनॅलिटी नाही, नागरिकत्व प्रमाणपत्र नाही, म्हणजे यापैकी कोणतंच प्रमाणपत्र नाही आमच्याकडे, त्याची निवड महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही नोकरीवर होत नाही। इव्हन परीक्षेमध्ये चांगले मार्क आले असतील तरी ते पण प्रमाणपत्र आपल्याला दिलेल्या डेटच्या अगोदरचे असणं आवश्यक आहे मित्रांनो। या प्रोसेस मधून मी प्रत्यक्षरित्या गेलेला आहे। एकही कुठलंही प्रमाणपत्र आपल्याकडून कमी असेल तर आपल्याला या नोकरीला मुकावं लागणार आहे आणि तळमळ करून किंवा मला फोन करून सुद्धा उपयोग नाहीये मित्रांनो। मी आज या क्षेत्रामध्ये 10 वर्ष झालं काम करतो, तर इव्हन एक दिवस जर इकडे तिकडे झालेला असेल तरीही तुम्हाला त्या कागदपत्र वाचून घरी बसावं लागतं, निवड प्रक्रियेतून बाद केलं जातं। चला मित्रांनो बघू आपण काय करता येईल। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, तर पवित्र पोर्टलच्या या निवड प्रक्रियेमधील जे काही डॉक्युमेंटची लिस्ट आहे इथे दिलेली आहे आणि ते आपण पाहणार आहोत। तर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून कागद पडताळणी बाबत, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो पोर्टलवर जे भरलं तेच लक्षात घ्या। उमेदवाराचं संपूर्ण नाव, उमेदवारांनी पोर्टलवर भरलेले स्वप्रमाणपत्र हे नंतर लागतं बरं का, आता गरज नाही। महिला उमेदवाराच्या बाबतीत लग्नानंतरचे नाव वगैरे, विवाह निबंधक शासन राजपत्र सुद्धा तुम्हाला लागतं, बरोबर। शासन राजपत्र, जर तुमचं विवाह झालेला आहे तर तुम्हाला विवाह प्रमाणपत्र किंवा त्याचं राजपत्र आवश्यक असतं, किंवा म्हटले दोन्हीपैकी एक असणं आवश्यक आहे। उमेदवाराचा संपूर्ण पत्ता, वैवाहिक स्थिती, विवाहित अविवाहित, मोबाईल क्रमांक, नागरिकत्व, याला कोणतं प्रमाणपत्र जोडलात, नागरिकत्व म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो डोमॅसाईल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। नागरिकत्व म्हणजे नॅशनॅलिटी असणं आवश्यक आहे, म्हणजे त्यापैकी एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला या भरती प्रक्रियेमध्ये राहता येतं, अदरवाईज तुमची निवड कॅन्सल होते, तुमचे मार्क फालतू मध्ये ठरवले जातात। थोडक्यात समजून चला। उमेदवारांना महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्यास तहसीलदार यांचा दाखला तो पण डेटच्या अगोदरचा, फॉर एक्झाम्पल 14/5/2025 च्या अगोदरचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तो पण ओरिजिनल असणं गरजेचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा कोणतं, ओरिजिनल असणं गरजेचं आहे। आणि ही निवड प्रक्रिया असतानाची मी लिस्ट का आणली, कारण मी या सर्व प्रोसेस मधून स्वतः डोळ्यांनी गेलोय, तिथं पाहिलंय, कोणते कागदपत्र नसल्यावर कसं घरी पाठवतात ते सुद्धा पाहिले। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या गोष्टी तुमच्याकडे साठी आवश्यक आहेत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मूळ जात व प्रवर्ग, उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जात प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। जात वैधता प्रमाणपत्र असेल नसेल काही फरक पडत नाही याचा। निवड प्रवर्ग, कशामधून निवड झाले ते आपण टाकू शकतो। नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, अनुसूचित जाती आणि जमातीला वगळून, म्हणजे जे काही लोक SC/BC असेल, OBC असेल, या लोकांना नॉन क्रिमिलेअर असणं गरजेचं आहे। आणि या बऱ्याच लोकांचं इथे हे झालेलं आहे मित्रांनो, काय झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे। इव्हन 14 तारखेच्या आधीची
पावती असली तरी चालेल मित्रांनो, लक्षात ठेवा. 14 तारखेच्या आधीची पावती ती जपून ठेवा, गरजेची आहे. मी पावती काढली होती, आता माझ्याकडे प्रमाणपत्र आहे असं सादर करू शकतो. आणि ओबीसी आणि SC/BC ला असा प्रॉब्लेम आलेला आहे आणि त्यांनी ते पाहणं गरजेचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. खुल्या प्रवर्गासाठी 40% व मागासवर्गीयासाठी 45 वर्ष हे वयाची अट आहे, पण इथं 43 पाहिजे मित्रांनो, लक्षात घ्या. इथं 43 पाहिजे, आता 43 लास्ट आहे. ठीक आहे. पुन्हा वय, इथं वय सादर करावं लागतं. वयाबाबत सादर केलेला आलेला पुरावा, शाळा सोडलेला दाखला वगैरे तुम्हाला द्यावं लागतं. शालांत परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र, म्हणजे तुमचं 10वी 12वीचं काय गुणपत्र प्रमाणपत्र आहे त्यानुसार. त्यानंतर उच्च माध्यमिक परीक्षा गुणपत्रक प्रमाणपत्र, म्हणजे उच्च माध्यमिक म्हणजे 12वी पास असणं गरजेचं आहे. डीएड, डीटीएड, डीटीएच, बेळगाव काय असेल ते त्याचं उत्तीर्ण प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्यानंतर गुणपत्रक व प्रमाणपत्र म्हटलं मित्रांनो, गुणपत्रक पण आणि प्रमाणपत्र पण असलं पाहिजे. काही लोकांचं गुणपत्रक आहे, प्रमाणपत्र नाही. वेळ आहे, काढून घ्या. पोर्टलवर भरलात किंवा नाही भरलात तरी चालेल, पण तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. पदवी परीक्षा गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्र 6वी ते 8वी वय गटातील विद्यार्थ्यासाठी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पदव्युत्तर पदवी असेल तर त्याचं गुणपत्रक प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. BA LED म्हणजे बीएड, BA BEd, BSc BEd, BPEd हे प्रमाणपत्र असेल तर तुमच्याकडे आवश्यक आहे. शिक्षक पात्रता परीक्षा TET किंवा CTT, MS CTT किंवा TET उत्तीर्ण वर्ष, टक्केवारी, प्रमाणपत्र हार्ड कॉपी मध्ये असणं गरजेचं आहे. डिजिलॉकरवरून काढलं तरी त्याचे एक रंगीत झेरॉक्स काढून आपल्याकडे आवश्यक असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर 6वी 8वी असेल, 6वी 8वी त्याचप्रमाणे, भाषा असेल भाषानुसार त्याप्रमाणेच असेल. पुन्हा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्वाचं, TIT अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी प्राप्त गुण प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. जे काही स्कोअर कार्ड आहे ना आपल्याकडे, त्याचे कलर आणि ब्लॅक अँड व्हाईट असे 2 झेरॉक्स काढून ठेवायचे. संगणक हाताळणी प्रमाणपत्र असणं सुद्धा आवश्यक आहे. IMP कंपल्सरीच आहे. संगणक हाताळण्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो. इथे काय ऑप्शन दिलेलं नाही. समांतर आरक्षण असेल तर, दिव्यांग वगैरे असेल किंवा समांतर आरक्षणामध्ये माजी सैनिक असेल, प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ते पण डेटच्या अगोदर तुमच्या नावावर असणं गरजेचं आहे. परवा एका दिवशी एकाने कॉल केला की सर माझ्या भावाच्या नावावर आहे आणि ते प्रमाणपत्र मला लागू होईल का? स्वतःच्या नावावर असणं अपेक्षित आहे. आपल्या वडिलांची जमीन गेलेली असेल आणि आपल्या स्वतःच्या नावाबद्दल त्याच्यात मेन्शन केलं असेल तेच प्रमाणपत्र आवश्यक आहे. उमेदवार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं पाल्य आहे का? सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र. उमेदवार शासकीय कर्मचारी आहे का? उमेदवार विवाहित असल्यास लहान कुटुंबाचे घोषणापत्र जोडण्यात येईल. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गैरप्रकारामध्ये आपलं जर नाव असेल तर आपल्याला या शिक्षक भरतीमधून विद्यार्थी मित्रांनो कॅन्सल केलं जातं. इव्हन TIT 3 मध्ये डबल फॉर्म भरणारी सुद्धा कॅन्सल होतील. या भरतीमध्ये त्यांना संधी मिळणार नाही आणि असा प्रयत्न पण करू नका मित्रांनो. त्यांच्याकडे सगळं ऍक्सेस असतं. ब्लॅकलिस्ट मध्ये किंवा फौजदारी गुन्हा दाखल करण्याचं त्यांच्याकडे पॉवर असते. त्यामुळे अशा गोष्टीपासून सावधान राहा. आयुष्य बर्बाद करून घेऊ नका. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काय म्हटलं बघा, इथे चुकीची माहिती इथे सरळ दिलेलं असतं. वरील प्रमाणे भरलेली माहिती बरोबर आहे. यामध्ये भविष्यात कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती आढळल्यास याची सर्वस्व जबाबदारी माझी राहील. याबाबत माझी कोणत्याही प्रकारची तक्रार हरकत राहणार नाही. जर चूक आढळलीच तर आपल्याला निवड झाली, 4 महिने जॉब बी केलो आणि चूक जर निदर्शनास आली अधिकाऱ्यांच्या कुठल्याही कोणत्याही स्तरावर, केंद्र प्रमुख असू द्या, पंचायत समिती असू द्या, शिक्षण आयुक्त कार्यालय असू द्या, इव्हन शिक्षण अधिकारी कार्यालय असू द्या, कुठेही असेल, जलपी असू द्या, आपले प्रमाणपत्र म्हणजे कॉप्या घेतच राहतात 1 वर्षभर. कुठेही आढळून आलं त्या क्षणाला ती नोकरी पासून आपल्याला मुकवलं जातं. त्यामुळे चुकीची माहिती भरून सिलेक्शन लिस्ट मध्ये आलं म्हणजे आपलं सिलेक्शन झालं नाही. पुढली प्रोसेस अजून पुढे खूप मोठी दांडगी असते मित्रांनो, लक्षात घ्या. तपासणी अधिकाऱ्याचे नाव व स्वाक्षरी इथे दिलेली असते, त्यांनी ते स्वाक्षरी करतात. त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र. आता काही लोकांना 3 बाळ असतात मित्रांनो, त्यांना सरकारी नोकरीमध्ये
समाविष्ट करून घेतलं जात नाही. म्हणजे लहान कुटुंब म्हणजे 2 व्यक्ती. पहिलं जर समजा जुळे असतील तर जुळे ठेवायचे, दुसरे पहिले एक बाळ आहे आणि दुसरे जुळे आहेत तर ते 3 पकडले जात नाही. आणि ही जर माहिती आता लपवलात तर तुम्हाला भविष्यामध्ये कोणत्याही क्षणाला ज्या पदावर आहात त्या पदावरून आपल्याला पाय उतार केलं जातं 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 जातं. कुठलीही चुकीची माहिती भरायची नाही. अशा पद्धतीने लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आपल्याला जोडावं लागतं. 28 मार्च 2005 नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या विचारलेली असते. ह्यात असलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा अधिक असेल तर दिनांक 28 मार्च 2005 व तदनंतर जन्माला आलेल्या मुलामुळे या पदासाठी मी अनर्ह ठरवण्यात या पात्र होईल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर 2 पेक्षा अधिक मुलं असतील, आपल्याला जुळे सोडून म्हणतोय मी तुम्हाला, जुळे सोडून जर 2 पेक्षा अधिक मुले असतील तर तुम्हाला या पदावरून पाय उतार व्हावं लागतं. त्यामुळे चुकीची माहिती भरू नका, नॉर्मल घेऊ नका, नसता ब्लॅकलिस्ट मध्ये जाल मित्रांनो, लक्षात घ्या. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. त्यानंतर शिक्षण सेवक हे प्रतिज्ञापत्र आहे, हे तुम्हाला नंतरचा विषय असतो. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, कागदपत्र हा घटक आपण इथं पाहिलेला आहे. आणि मित्रांनो, हेच कागदपत्र पाहिजे, डेटच्या मधले पाहिजे. उगाच पुंडे सरांना कॉल करायचं, रडल्यासारखं करायचं आणि मी परत म्हणायचं की बाबा जमणार नाही, अशा विद्यार्थ्यांनी कॉल करू नका. खरंच जेन्युइन इश्यू असेल त्या विद्यार्थ्यांना सुद्धा नंबर देतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील तर पुढली कुठलीच हालचाल करता येत नाही. त्यामुळे बिनधास्तपणे डॉक्युमेंट नसतील, पुढल्या परीक्षेची तयारी करा डॉक्युमेंट घेऊन. इव्हन नॉर्किव्हल त्यांनी दिलेल्या डेट मधलंच पाहिजे, डोमॅसाईल पाहिजे, कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, प्रमाणपत्र सर्व योग्य पाहिजे, MSIT पाहिजे. या सर्व गोष्टी महत्वपूर्ण ठरतात आणि त्या तपासल्याशिवाय आपण निवड प्रक्रियेमध्ये सामील होऊ शकत नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एकदम मला कडक शब्दात सांगायचंय. आणि सर्व डॉक्युमेंट ज्यांचे आहेत त्यांनी नक्की कमेंट करून सांगायचे. आणि बेस्ट ऑफ लक मित्रांनो, लवकरच स्वप्रमाणपत्राची तारीख येणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.